नमस्कार मित्रांनो, एस.ए. नॉलेज किट या चॅनेलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल, त्यामधील काही महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग पाहूया पुढचा प्रश्न. पहिला प्रश्न आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्राचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? भाटघर, कन्हेर, कोयना, राधानगरी. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा. वर्धा, कोयना, उल्हास, सावित्री. चला तर पाहूया पुढचा प्रश्न. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण की या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना लागणाऱ्या नदी खोऱ्यांचा योग्य क्रम कोणता? सावित्री, भीमा, सीना, वेनगंगा या 4 नद्या महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना लागतात. चला तर पाहूया पुढचा प्रश्न. पश्चिमेकडे वाहणाऱ्या कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता? वैतरणा, उल्हास, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम असलेला योग्य पर्याय कोणता? महादेव डोंगर, हरिश्चंद्र बालघाट, सातमाळा डोंगर, गाळण्याचे डोंगर, सातपुडा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग राज्यातील ज्या शहरात एकत्र मिळतात असा खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? NH6 व NH7 नागपूर, NH3 व NH6 धुळे, NH6 व NH69 नागपूर, NH9 व NH13 सोलापूर. चला तर मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? पश्चिम घाट. पश्चिम घाटमध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? पर्जन्यछायेचा प्रदेश. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे? विदर्भ आणि मराठवाडा हे महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. चला तर पाहूया पुढचा प्रश्न. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? कोयना नदी. कोयना नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही. पुढचा प्रश्न आहे, कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. राजापुरी, दाभोळ, जयगड, तेरेखोल. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. पुणे या जिल्ह्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही? गणपतीपुळे. गणपतीपुळे हे ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही. चला तर मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये डॅश आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो? सागवान.
मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, ज्यामुळे मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जातील. चला तर मग पाहूया पुढचा प्रश्न. माथेरान हे डॅडॅस वस्तीचे उदाहरण आहे. डोंगरमाथा. माथेरान हे डोंगरमाथा वस्तीचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे. खालील नक्षात टिंबांनी दाखवलेल्या प्रदेशात कोणत्या धातूचे केंद्रीकरण झाले आहे? नक्षा पाहून घ्या. टिंबांनी दाखवलेल्या प्रदेशात बॉक्साईट या धातूचे केंद्रीकरण झाले आहे. तर मग मित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न. कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? नवेगाव तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही. पुढचा प्रश्न आहे. कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? NH-17. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पाहूया आजचा शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे. कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत झाले आहेत? विस्तीर्ण समुद्रगुड, सहकारी संस्था, सरकारी आधार हे 3 घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत झाले आहेत. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.